राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्ली दौरा करताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची दिल्ली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. होडगी रोड विमानतळाच्या नाईट लँडिंगसाठी अनेक अडथळे आहेत. अतिक्रमण काढणे आणि भूसंपादनासाठी तब्बल 1500 कोटी रुपये निधी अपेक्षित असून बोरामणी विमानतळासाठी केवळ 400 ते 500 कोटीमध्ये हा विषय संपणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली. पत्रकार परिषदेत माध्यमांनी याविषयी गोरे यांना राजकीय इच्छाशक्तीवरून चिमटा काढला होता. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी मोहोळ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सोलापूरच्या विमानसेवेशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये होडगी रोड विमानतळावरील नाईट लँडिंगची सुविधा, अतिक्रमणे हटवणे, आवश्यकतेनुसार नव्याने भूसंपादन करणे तसेच बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी वन विभागाच्या जमिनीचे भूसंपादन व प्रस्तावित आराखड्याबाबत चर्चा झाली. तसेच होडगी रोड विमानतळावरून सोलापूर मुंबई विमानसेवा अधिक नियमित करण्यासोबतच सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर तिरुपती विमानसेवा सुरू करण्याबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूरच्या विमानसेवेला अधिक बळकटी देऊन प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे आणि सोलापूरच्या विकासाला नवी गती देणे या दृष्टीने या भेटीत सकारात्मक विचारविनिमय झाला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.